नमस्कार. नमस्कार. आज हा टोल नाका चालू केलाय. टोल नाका चालू करण्याचा नक्की उद्देश काय सांगाल? टोल नाका खऱ्या अर्थानं आज चालू होते आणि चालू करण्याचा मेन उद्देश असा की जे पर्यटन आपल्या गावामध्ये येत असतात आणि ते घाटावरती जे कचरा करतात, प्लास्टिक असेल, अगर बाटल्या असतील वगैरे, यांचं आपण कुठेतरी एका ठिकाणी त्याचं हे करतोय, डिस्ट्रीब्यूट करतोय. ते कचरा उठून कुठेतरी आपण हे करतोय, त्याची विल्हेवाट लावतोय. आणि दुसरा मुद्दा असा की आपण ह्या टोलच्या पाठीमागचा उद्देश असा की गावाला याच्या पाठीमागचा गावाचे जे तरुण आहेत यांना रोजगार मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की जे पर्यटन येत आहे त्यांच्यावरती कुठेतरी चाप बसणार आहे, त्यांना कुठेतरी शिस्त लागणार आहे. या टोलच्या माध्यमातून एवढंच सांगेल की जे पर्यटन आपल्या गावामध्ये येत असतात त्यांना या टोलच्या माध्यमातून कुठेतरी शिस्त लागणार आहे. आज याच ठिकाणी घाटघर गावामध्ये उपद्रव शुल्क या कार्यक्रमाच्या निमित्ताने वन समिती असेल, आमची ग्रामपंचायत असेल, तर यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण याच ठिकाणी उपद्रव शुल्क घेण्यासाठी याच ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्याने आपण टोलची निर्मिती केलेली आहे. आणि टोलची निर्मिती करत असताना या टोलमधून जो निधी जमा होणार आहे तो निधी मग तो गावचे अनेक विविध कार्यक्रम असतील किंवा धार्मिक कार्यक्रम असतील याच्यासाठी हा निधी उपलब्ध होणार आहे. शैक्षणिक किंवा पर्यावरण संरक्षण होण्यासाठी काही निधी आपल्याला याच्यातून उपलब्ध करायचा आहे. या नाणेघाटामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे जे पर्यटक आहेत त्यांना माझी विनंती आहे की बाबांनो, वर्षविहारासाठी तुम्ही नाणेघाट असेल, आमचा जीवदान असेल किंवा आमचं फडके बंधारा असेल, अगर रिटर्न फॉल असेल, या परिसरामध्ये येत असताना शिस्तीचं पालन करून अगदी आपला आनंद उत्सव या परिसरामध्ये त्या पर्यटक लोकांनी घेत असताना कुठेही धांगडधिंगा होणार नाही किंवा कुठेही महिला भगिनी असतील आमच्या, त्यांच्या बाबत कुठेही म्हणजे छेड काढणे किंवा असे त्यांच्याशी हुल्लडबाजी करणे हा कार्यक्रम कुठल्याही महाराष्ट्रातल्या पर्यटकांनी करू नये. आणि येत असताना शिस्तीचं पालन, या परिसरामध्ये येताना शिस्तीचं पालन त्यांनी करावं. आणि करत असताना मग इथं आमच्या टोलवरती जे 9 कर्मचारी नेमलेले आहेत गावाच्या समितीने, त्या 9 कर्मचाऱ्यांशी कोणीही हुल्लडबाजी करू नये किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची दंगामस्ती करू नये याची नोंद सर्व पर्यटकांनी घ्यायची. आणि घेत असताना आपण या परिसरात येत असताना मग या स्थानिक लेवलला आमचे गाईड असतील, त्या गाईडचं सुद्धा मार्गदर्शन घ्यायचे. या परिसरामध्ये भरपूर असं म्हणजे 4 ते 5 हजार मिलीमीटर पाऊस पडतो. याच ठिकाणी सोसायट्याचे भरपूर असे वारे असतात आणि या ठिकाणी जात असताना मग या पर्यटकांना विनंती करायची की बाबांनो, आमच्या स्थानिक लेवलचा तुम्ही गाईड घ्यायचे. त्या गाईडला घेऊन मग तो जीवदान सर करायचा असेल, अगर तो आमचा रिटर्न फॉल सर करायचा असेल किंवा नाणेघाट सर करायचा असेल, तर हे करत असताना मग उद्या एखाद्याचा पाय घसरून पडू शकतो किंवा गवतावरून या भागामध्ये शेवाळ जास्त आहे, त्या शेवाळामुळं काही पर्यटकांना इजा होऊ शकते. आणि हे टाळायचं असेल तर स्थानिकांना, आमच्या गाईडला सुद्धा त्या पर्यटकांनी प्राधान्य द्यायचे. आणि टोलच्या बाबत आता सरपंचांनी या सर्वच मंडळींनी सांगितले का या परिसरामध्ये आम्ही नुसतं टोल घेऊन या परिसरातले आम्ही रस्ते सुद्धा म्हणजे सुव्यवस्थिशीर केलेले आहेत. आणि या परिसरामध्ये मग आमच्या जंगलामध्ये मग ते प्लास्टिक असेल, अगर दारूच्या बाटल्या असतील, या परिसरामध्ये माझी त्या पर्यटकांना विनंती, बाबांनो, या परिसरामध्ये येत असताना दारू हे आपल्याबरोबर आणू नये. आणि दारू जर आणली तर रीतसर आता आपण दर शनिवारी रविवारी या टोलवरती पोलीस डिपार्टमेंटचे 2 कर्मचाऱ्यांची नेमणूक करून घेतलेली का त्याने आमच्या या टोलचे जे सहकारी आहेत यांना मदत करण्यासाठी 2 पोलीस आणि शनिवार रविवारी 2 दिवस इथं थांबायचे. उर्वरित दिवसामध्ये आमचे टोलचे जे कर्मचारी आहेत ते काम स्वतः करणार आहेत. तरी पर्यटकांना हीच विनंती आहे का बाबांनो, येत असताना कुठेही हुल्लडबाजी होणार नाही किंवा दंगामस्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि आपल्या वर्षविहाराचा कार्यक्रम व्यवस्थितशीर पार पाडावा. सर, या टोलचे दर कसे असणार आहेत थोडक्यात सांगाल? नमस्ते. या ठिकाणी आपण 2 व्हीलरसाठी 20 रुपये ठेवलेले आहेत आणि 4 व्हीलरसाठी 50 रुपये ठेवलेले आहेत.
आणि मिनी बस असेल तर त्याला 100 रुपये ठेवले आणि त्याच्या मोठी बस असेल तर त्याला आपण 200 रुपये ठेवले आहेत. अशा प्रकारे आपण हा निधी जमा करतो. आणि टोल माफ कोणाकोणासाठी असणार आहेत? शासकीय कर्मचारी असतील किंवा जे आपण या स्थानिक इथली ग्रामपंचायत अंतर्गत जे कर्मचारी असतील त्यांच्यासाठी आपण इथं सूट देतो. धन्यवाद. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.